आपण काल राजकीय सिद्धांत म्हणजे काय हे समजून घेतलं पूर्ण. ते जरी समजलं, फार समजलं नसेल, कारण की हा खूप कठीण विषय आहे तसा पाहिला तर. पण हा समजला तर अनेक आपल्याला राज्यशास्त्र समजून घेणं सोपं जातं. म्हणून आता आपण आपलं काही त्याच्यावरची वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. ते थोडक्यात लक्षात ठेवायची तुम्ही. जे रेड याच्यानी केलेलं आहे, म्हणजे लाल रंगात जे काही केलेलं आहे ते त्याचं उत्तर आहे. साधारणतः या आधारावरच प्रश्नपत्रिका राहतील. म्हणून सगळ्यांनी हे व्यवस्थित केअरफुली करायचं. मी दिलेही आहे तुम्हाला काही. आता पहिलं ऑब्जेक्टिव्ह पहा. रिकामी जागा सिद्धांत म्हणजे राजकारणासंबंधीचे शास्त्र होय. हे 4 ऑप्शन दिले आहेत, सामाजिक, राजकीय, धार्मिक यापैकी नाही. त्याचं उत्तर आहे राजकीय सिद्धांत म्हणजे राजकारणासंबंधीचे शास्त्र होय. दुसरा प्रश्न, 19व्या शतकापर्यंत राजकीय सिद्धांताचे स्वरूप डॅश होते. कसे होते? मध्ययुगीन, आधुनिक, आदर्शवादी, अनुभववादी. तर याचं उत्तर आहे आदर्शवादी. आदर्शवादी त्याचं स्वरूप होतं. त्यानंतर 1950 पूर्वीच्या राज्यशास्त्राला काय म्हणतात बा? तर पारंपरिक राज्यशास्त्र म्हणतात. काय म्हणतात? पारंपरिक राज्यशास्त्र म्हणतात. 1950 पूर्वीच्या राज्यशास्त्राला पारंपरिक राज्यशास्त्र म्हणतात, किंवा यालाच आदर्शवादी राज्यशास्त्र देखील म्हणतात. आदर्शवादी राजकीय सिद्धांतात ला महत्वाचे स्थान दिले जाते. कशाला? आदर्श आणि मूल्ये याला महत्वाचं स्थान दिलं जातं. त्याच्यानंतर आहे 5वा, या विचारवंताने राजकीय सिद्धांताची व्याप्ती स्पष्ट केली आहे. कोणी? हेनरी मेयो. काल आपण पाहिलं हे समजून घेताना की राजकीय सिद्धांताची व्याप्ती हेनरी मेयोने कसं सांगितलं होतं की कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो, त्या कोणकोणत्या गोष्टीचा समावेश करावा लागतो, हे आपण काल समजून घेतलं. त्याच्यानंतर डॅशच्या मते मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. हे कोणी म्हटलेलं आहे वाक्य? तर हे अरिस्टॉटलनी म्हटलेलं आहे. अरिस्टॉटलच्या मते मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. त्याच्यानंतर थोडस त्याच युनिट मधला दुसरा जो राज्य टॉपिक आपण समजून घेणार आहोत त्याच्या संबंधी देखील काही इथे आहेत हे वस्तुनिष्ठ प्रश्न, ते आपण आताच लक्षात घेऊ. राज्य हे वर्ग शोषणाचे साधन आहे असं कोणी म्हटलं? तर हे कार्ल मार्क्सनी म्हटलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं, कारण की तुम्हाला टिक करावं लागणार आहे तिथे. नंतर अरिस्टॉटलच्या मते राज्यातील लोकसंख्या किती असावी? तर 5040 ही त्यांनी एक आदर्श लोकसंख्या सांगितलेली आहे. कोणी? प्लेटोनी. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे डॅश हा राज्याचा आत्मा आहे. कोण आत्मा आहे? लोकसंख्या हा राज्याचा आत्मा आहे. लोकच नसेल तर राज्य राहू शकत नाही, म्हणून लोकसंख्या हा राज्याचा आत्मा आहे. हे राज्याचे मूर्त स्वरूप आहे. मूर्त स्वरूप म्हणजे काय? सार्वभौम सत्ता जी दिसतं आपल्याला त्याला मूर्त म्हणतात. सार्वभौम सत्ता हे राज्याचे मूर्त स्वरूप आहे. त्याच्यानंतर डॅशच्या मते राजकारण हे सत्तेचे शास्त्र आहे. कोणी म्हटलं आहे? हे लासवेलनी म्हटलेलं आहे. लासवेलच्या मते राजकारण हे सत्तेचे शास्त्र आहे. नंतर मॅक्स वेबरच्या मते संघटित राजकीय जीवन, उत्तर पहा इथे राजकीय याच्यावर आपण रेड केलेला आहे. राजकीय जीवन म्हणजे एक प्रकारे सत्तेची संघटना असते. नंतर परंपरेच्या आधारावर प्राप्त झालेल्या सत्तेला काय म्हणतात? पारंपरिक सत्ता असे म्हणतात. आपण हे सगळं शिकलेलो आहे वर्गात.
पुन्हा शिकणारही आहोत, पण आता हे लक्षात घ्यायचं की असे ऑब्जेक्टिव्ह येणार आहेत सगळे हे. नंतर 14वा, प्राचीन राज्यामध्ये सत्तेला महत्वपूर्ण स्थान होते. कोणत्या सत्तेला होते? तर धार्मिक सत्तेला. प्राचीन राज्यामध्ये कोणत्या सत्तेला अधिक महत्वपूर्ण स्थान होतं? धार्मिक सत्तेला होतं. डॅशने वास्तविक सत्ता व भ्रामक सत्ता असा सत्तेचा प्रकार सांगितला आहे. कोणी? डेव्हिड ईस्टननी. डेव्हिड ईस्टनने वास्तविक सत्ता आणि भ्रामक सत्ता. वास्तविक म्हणजे जी दिसते, ती जी जाणवते. भ्रामक म्हणजे जी केवळ भ्रमाच्या आधारावर, म्हणजे ती नसते, किंवा कल्पनेच्या आधारावर आपण त्याचा विचार करत असतो, त्याला भ्रामक सत्ता म्हणतात. हे दोन प्रकार कोणी केले? हे डेव्हिड ईस्टननी केलेलं आहे. त्याच्यानंतर च्या मतानुसार सत्तेशिवाय अधिसत्ता प्रभावहीन असते. कोण म्हणतो हे? रॉबर्ट ढाल म्हणतो. रॉबर्ट ढालच्या मते सत्तेशिवाय अधिसत्ता प्रभावहीन असते. नंतर रॉबर्ट ढाल, पुन्हा तेच रॉबर्ट ढालच्या मते अधिमान्य सत्ता व प्रभाव म्हणजेच काय? तर अधिसत्ता होय. आधुनिक काळात अधिसत्तेचा प्रमुख आधार काय आहे? अधिमान्यता. अधिमान्यता म्हणजे लोकांची मान्यता, की जे स्वतःहून स्वीकारलं जात असतं आणि लोकच त्या सत्तेचं मूळ असतं. लोकच ती सत्ता निर्माण करतात आणि लोकच आपले काही अधिकार त्या सत्तेला देतात. त्याला आपण अधिमान्यता म्हणतो. अलौकिक गुणांमुळे डॅश अधिसत्ता प्राप्त केली जाते. कोणते अलौकिक गुण? हे दिव्य वलयांकित. हे जे आहे दिव्य वलयांकित, हे जे आहे या दिव्य वलयांकित गुणांमुळेच अधिसत्ता प्राप्त केली जात असते. आपण उदाहरण पाहताना मी तुम्हाला म्हटलं होतं की गांधीजी म्हणा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा किंवा विवेकानंद म्हणा, यांच्याकडे कोणती सत्ता होती का? नाही, पण त्यांच्याकडे जे अलौकिक गुणवत्ता होती त्यामुळे ती अधिसत्ता ही प्राप्त केली जात होती, म्हणून त्याला दिव्य वलयांकित म्हणतात. डॅश काळात सत्ता आणि अधिसत्ता यात फरक केला जात नव्हता. काय? कोणत्या काळात? तर प्राचीन काळामध्ये. हे एक सगळ्यात महत्वाचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं सगळ्यांना. हे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत, आता आपण जे समजून घेतले थोडक्यात, थोडं फास्ट झालं असेल, पण तुम्ही हे लक्षात ठेवा की अशाच पद्धतीने हे सगळं तुम्हाला पाठवलेलं आहे. काही गोष्टी नसतील पाठवल्या, पुन्हा पाठवल्या जातील, पण हे या आधारावरच ऑब्जेक्टिव्ह येणार आहे. आपण अजून काही ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते समजून घेऊ आता. की जसं राजकारण हा शब्द लॅटिन शब्द आहे. हा त्यानंतर मानव अद्वितीय आहे, कारण त्यांच्याकडे काय आहे? तर्कशक्ती आणि परिवर्तन करण्याची शक्ती आहे. परिवर्तन करण्याची शक्ती आहे. त्यानंतर काय? राजकीय पक्षांकडे प्रश्न थोडासा चुकला आहे हा, पण राजकीय पक्षांकडे एक विचारधारा असणे हे खूप आवश्यक आहे. काय? विचारधारा. याचं उत्तर आहे विचारधारा. तरी ते रेड जे झालेलं आहे ते राजकीय पक्षांकडे काय असलं पाहिजे? एक विचारधारा, कारण की विचारधारेशिवाय सत्ता हस्तगत करता येत नाही. म्हणून तो भाग आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. विचारधारा. प्रत्येक राजकीय पक्षाकडे एक विशिष्ट विचारधारा असते. काँग्रेस असू द्या, भाजपा असू द्या,
शिवसेना असू द्या, कोणी, प्रत्येक जण आपल्या विचारधारेच्या आधारावरती लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या आधारावर सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. राजकारण हे राज्य आणि सरकारचे अभ्यास आहे. हे जे आहे, राजकारणाच्या पारंपरिक दृश्याशी संबंधित अचूक विधान चिन्हांकित करा. पारंपरिक दृश्याशी म्हणजे परंपरे प्राचीन काळात जी राजकीय व्यवस्था होती त्या संबंधीचं एक विधान कोणतं योग्य आहे या संबंधी चिन्हांकित करा, म्हणजे तुम्ही स्पष्ट करा असं त्यांचं म्हणणं आहे. तर कोणतं विधान बरोबर आहे? तर हे विधान बरोबर आहे. राजकारण हा राज्य आणि सरकारचा अभ्यास आहे. त्यानंतर शक्ती संबंधी, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, शक्ती आधुनिक पद्धतीशी संबंधित विचारवंत ओळखा. आधुनिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो 1950 नंतर जे महत्वपूर्ण विचारवंत झाले त्यात डेव्हिड इस्टनचं नाव अधिक प्रामुख्याने घेतलं जातं. म्हणून आधुनिक पद्धतीशी संबंधित विचारवंत ओळखा असा प्रश्न जर आला तर डेव्हिड इस्टन हे लक्षात ठेवायचं. प्लेटो, एरिस्टॉटल किंवा सुकरात हे जे आहे हे सगळे हे प्राचीन विचारवंतामध्ये मोडल्या जातात, प्राचीन किंवा मध्ययुगीन. राजकीय सिद्धांताची व्याप्ती आहे. काय व्याप्ती? शक्तीचा अभ्यास, राजकीय तत्वे निश्चित करण्यासाठी राज्य व सरकारचा अभ्यास. म्हणजे हे तिन्ही गोष्टींचा अभ्यास जो आहे हा राजकीय सिद्धांतात केला जातो. म्हणून हे राजकीय सिद्धांताची ही झाली व्याप्ती आहे. आता एक पोलच म्हणून विचारवंत होऊन गेलाय. त्यांनी काय केलं होतं की त्यांनी सैद्धांतिक राजकारण आणि उपयोजित राजकारण हे असं राजकीय सिद्धांताचं म्हणा किंवा राजकारणाचं त्यांनी विभाजन केलेलं होतं. म्हणून आता हा काही प्रश्न येईलच परीक्षेत असा नाहीये, पण आपल्याला लक्षात ठेवायचं एक सैद्धांतिक आणि उपयोजित म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे वास्तविक, आणि सैद्धांतिक म्हणजे जी मूल्यांवर आधारित असतं ते पॉलिटिक्स. अशा दोन प्रकारच्या राजकीय सिद्धांताचं त्यांनी वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. पुन्हा एक विधान आलेलं आहे इथे. निसर्गानुसार माणूस हा एक सामाजिक आणि राजकीय प्राणी आहे. हे विधान कोणाचे आहे? ते हे विधान एरिस्टॉटलचे आहे. मगाशी आपण पाहिलं मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे असं देखील एरिस्टॉटलने म्हटलेलं आहे. तर हे देखील एक त्याचं दुसरं विधान आहे. निसर्गानुसार माणूस हा एक सामाजिक आणि राजकीय प्राणी आहे, हे एरिस्टॉटलने म्हटलेलं आहे. सिद्धांत हा शब्द कुठून आलेला आहे? तर ग्रीक मधून आलेला आहे. सिद्धांत हा शब्द कुठून आलेला आहे? तर ग्रीक शब्द थेरिया शब्दापासून अस्तित्वात आलेला आहे. लिबर्टी हा शब्द लिबरल शब्दातून आलेला आहे. जो हा शब्द आहे कुठला आहे? हा शब्द हा लॅटिन भाषेमधला आहे. लिबर्टी हा शब्द जरी इंग्रजीमध्ये वापरला गेला असला तरी तो लॅटिन जी भाषा जी होती म्हणजे प्राचीन ज्याला म्हणतात ती जी भाषा होती त्या भाषेतून लिबर्टी हा शब्द निर्माण झालेला आहे. त्यानंतर काही प्रश्न जे आहेत एक नकारात्मक लिबर्टीचा अर्थ काय आहे? तर नकारात्मक लिबर्टीचा अर्थ जो आहे हा प्रतिबंध न ठेवता स्वातंत्र्याचा अर्थ आपण जेव्हा समजून घेतला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणतंही बंधन नसलं पाहिजे माझ्यावरती. हे जेव्हा विधान मी करतो तेव्हा त्याला म्हणतात प्रतिबंध न ठेवता स्वातंत्र्य. मी माझ्या मनाप्रमाणे वागील. हा जो विचार आहे हा विचार जो काही आहे हा नकारात्मक स्वातंत्र्याचा. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, लक्षात ठेवायचं. हे स्वातंत्र्य याचा लिबर्टीचा अर्थ जो आहे
लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. आपल्याला इंग्रजी देखील शब्द लक्षात ठेवणं आवश्यक आहे, कारण की आपण सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी आहोत सगळे, आणि सामाजिक शास्त्रामध्ये आपल्याला इंग्रजीवर काही ना काही प्रमाणात तरी आपल्याला प्रभुत्व मिळवावंच लागतं, तरच आपण सामाजिक शास्त्रांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. हे झाले काही आपण एमसीक्यू समजून घेतले. बाकी अजून पुढे समजूनच घेऊ एमसीक्यू काही पिरियड मध्ये. आता आपण आपल्या मूलभूत याच्याकडे जाऊ, की आपल्याला आपण काल राजकीय सिद्धांत समजून घेतला. आता आपण आज दुसरी एक संकल्पना जी आहे राज्य, ही आता समजून घेणार आहे. तर ही जी काही समजून घ्यायचं आहे, अत्यंत सोपी संकल्पना आहे ही, पण खूप महत्वाची आहे. की आपण मनुष्य आहोत, आपल्याला समाजात राहायला आवडतं, प्रत्येकाला आपला विकास करायची देखील संधी उपलब्ध व्हावी असंही वाटतं, विकास देखील करण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. पण या सगळ्या घटकांमध्ये एक सगळ्यात महत्वाचा घटक असतो, तो म्हणजे राज्य संस्थेचा. आणि राज्य जर नसेल तर मनुष्याचा विकास शक्य नाहीये. त्यामुळे राज्य ही संकल्पना आपल्याला समजून घ्यावी लागते. ही अत्यंत आवश्यक संकल्पना आहे, किंवा ही एक आवश्यक संस्था देखील आहे. या संस्थेशिवाय सगळे घटक निरर्थक ठरतात. म्हणून आपण त्याचा पहिले अर्थ समजून घेऊ. राज्य म्हणजे काय? मानवाने आपला विकास करून घेण्यासाठी अनेक संस्थांची निर्मिती केली आहे. पण अनेक संस्था निर्माण केलेल्या आहे आपण. आपली धर्म संस्था देखील आहे, आपली सामाजिक संस्था देखील आहे, आपली कुटुंब संस्था देखील आहे. सगळ्या संस्था आपण निर्माण केल्या. अशाप्रमाणेच आपण एक राज्य संस्था देखील निर्माण केली. हेच सांगण्याचा इथे अर्थामध्ये प्रयत्न आहे. पण हा अर्थ जो आहे तो आपण जर व्याख्या लक्षात घेतल्या तर किंबहुना त्या अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल की राज्य म्हणजे काय. प्रमुख व्याख्या ज्या काही आहेत त्या, एक पहिला आहे अरिस्टॉटल. अरिस्टॉटल काय म्हणतो? स्वयंपूर्ण सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी कुटुंबाचा व खेड्यांचा मिळून निर्माण झालेला संघ म्हणजे राज्य होय. काय आहे? स्वयंपूर्ण सुखी म्हणजे आपल्याला स्वतःला आपल्याला पूर्ण डेव्हलप करायचं आहे. स्वयंपूर्ण सुखी म्हणजे आनंदी मला जीवन जगायचं आहे. आणि समृद्ध म्हणजे सगळ्या प्रकारचा मी समृद्ध असलो पाहिजे, आर्थिक सामाजिक सगळ्या क्षेत्रामध्ये. आणि या कुटुंबाचा व खेड्यांचा मिळून म्हणजे कुटुंब पण आहे आणि छोटे छोटे खेड जे म्हणतात आपण, गावं जे म्हणतो आपण, त्या मिळून निर्माण झालेला संघ म्हणजे राज्य होय, असं अरिस्टॉटलनी म्हटलेलं आहे. त्यानंतरची व्याख्या आहे ब्लंटली या अभ्यासकांनी एक व्याख्या दिलेली आहे. एका निश्चित भूप्रदेशावर राजकीय दृष्ट्या संघटित झालेला लोकसमुदाय म्हणजे राज्य होय. एखाद्या निश्चित भूप्रदेशावर, जसं आपण आज सगळे भारतीय जेव्हा आहो म्हणतो आपण, तेव्हा आपण या भारताच्या याच्यावरती आपला जन्मही झालेला आहे आणि आपण इथे राहतो आहोत. आणि इथे राहत असताना आपण राजकीय दृष्ट्या देखील राहतो आहोत, म्हणून आपण राजकीय पक्ष देखील पाहतो, निवडणुकीत देखील सहभागी होतो, मतदानाच्या माध्यमातून म्हणा, काही वेळा उमेदवाराच्या माध्यमातून. असा जो समुदाय आहे त्याला या अभ्यासकांनी राज्य असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण एक थोडीशी वुड्रो विल्सनची महत्वाची व्याख्या आहे ती एक लक्षात घेऊ. निश्चित अशा भूप्रदेशात कायद्यासाठी सुसंघटित झालेला लोकसमुदाय म्हणजे राज्य होय. पहा, कायदा हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे इथे, की निश्चित अशा भूप्रदेशात म्हणजे सगळं राज्य वगैरे तर ठीक आहे, आम्ही भूप्रदेशावर एकत्र आलो सगळं ठीक आहे, पण एक कायदा असला पाहिजे की जो कायदा सगळ्यांना नियंत्रित करेल, जो कायदा सगळ्यांना समान संधी उपलब्ध करून देईल. अशा उद्देशाने जेव्हा एखादा लोकसमुदाय एकत्रित येतो तेव्हा त्याला वुड्रो विल्सननी राज्य असं म्हटलेलं आहे. याच्यात सगळ्यात महत्वाची व्याख्या अजून एक आहे ती म्हणजे गार्नरची. गार्नर काय म्हणतो की निश्चित अशा भूप्रदेशावर कमी जास्त संख्येने कायम वस्ती करून राहणारा, बाह्य नियंत्रणापासून स्वतंत्र असणारा
आणि राज्यातील बहुसंख्य लोक ज्याची आज्ञा स्वाभाविकपणे पाळतात अशी सुसंघटित शासन संस्था असणारा समाज म्हणजे राज्य होय. काय म्हणतात गार्नर? निश्चित अशा भूप्रदेशावर, म्हणजे एक भूप्रदेशावर असणारा वर्ग कमी जास्त संख्येने, तो कमी असू शकतो, जास्त असू शकतो. कायम वस्ती हा सगळ्यात महत्वाचा आहे. इथून उठून दुसरीकडे चाललो असं नाहीये. कायम वस्ती करून राहणारा आणि जो वर्ग बाह्य नियंत्रणापासून स्वतंत्र असेल. जी लोक इथे राहत असतील निश्चित भूप्रदेशावरती, ते कमी असू शकतात, जास्त असू शकतात, पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, ते बाह्य नियंत्रणापासून. जसं आपण पहिले म्हणतो की पहिले जेव्हा 1947च्या अगोदर भारत पारतंत्र्यात होता, हे का म्हणत होतो आपण? कारण की आपण सगळेजण निश्चित एका भूप्रदेशावर होतो, कमी अधिक लोकसंख्येमध्ये होतो, मान्य आहे, पण आपल्यावरती नियंत्रण होतं. कोणाचं? तर ब्रिटिशांचं. म्हणून गार्नर म्हणतात की जो नुसतं वस्ती करून राहणारा नाही, तो बाह्य नियंत्रणापासून देखील स्वतंत्र असणारा आणि ज्यातील बहुसंख्य लोक ज्याची आज्ञा स्वाभाविकपणे पाळतात अशी सुसंघटित शासन संस्था असणारा समाज म्हणजे राज्य होय. आपण जे घटक पाहणार आहोत ते सगळे चारही घटक या व्याख्येत आलेले आहे. म्हणून ही व्याख्या खूप महत्वाची आहे की आज्ञा जी आज आपण म्हणतो की नाही, भारत सरकारने दिलेली आज्ञा आपण स्वाभाविकपणे पाळतो. मी उदाहरण देताना देखील तुम्हाला म्हटलं की पोलिसांची संख्या का कमी असते, याचा कधी विचार जर आपण केला तर तुम्हाला लक्षात येईल की समाजातील 99 पेक्षा देखील जास्त 99% देखील लोक हे स्वतःहूनच या आज्ञेचे पालन करत असतात. त्यामुळे स्वाभाविकच पोलिसांची संख्या कमी भासते, म्हणून ही संख्या कमी आहे. पहा, सिग्नल वरती जास्तीत जास्त लोक उभे राहतात, बरोबर, एखाद दोघं लोक जे आहेत ते सिग्नल तोडतात आणि त्यांच्याकरता मग ते दोन स्वाभाविक आहे. म्हणून ही व्याख्या खूप महत्वाची आहे. याच्यात त्यांनी शासन संस्थाही घेतलेली आहे. बाह्य नियंत्रण म्हणजे काय? सार्वभौम सत्ता जे आहे, सार्वभौमत्व जे हा घटक आपण आता पाहणार आहे तो घटक, त्याच्यानंतर भूप्रदेश पण इथे आलेला आहे आणि लोकसंख्या देखील आलेली आहे. म्हणून हे चारही घटक समाविष्ट असणारी अशी ही सर्व समावेशक ही व्याख्या आहे आणि ही व्याख्या तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, जरूर तुम्हाला याचा फायदा होईल. म्हणून पहा, निश्चित भूप्रदेश असला पाहिजे, त्या भूप्रदेशावरती कायम वस्ती करून राहणारा लोकसमूह असला पाहिजे, तो लोकसमूह बाह्य नियंत्रणापासून मुक्त असला पाहिजे आणि त्या लोकांची सामूहिक इच्छा ज्याद्वारे व्यक्त होते आणि अंमलात आणली जाते अशी सर्वोच्च सत्ता असली पाहिजे. या चारही गोष्टी या गार्नर या अभ्यासकांनी सांगितलेल्या आहेत. म्हणून ही व्याख्या महत्वाची आहे असं मी तुम्हाला म्हणालो. आता राज्याचे घटक ते लक्षात घेऊ. साधारणतः राज्याचे 4 घटक आहेत, हे आपण समजून घेतलेलं आहे पहिले, त्याच्यामुळे इथे आज मी जास्त तुम्हाला सांगणार नाही, पण तरी एक थोडक्यात आढावा घेण्याकरता, एक म्हणजे लोकसंख्या. लोकसंख्येमध्ये 2 घटक महत्वाचे असतात, ते एक म्हणजे गुणात्मक आणि एक संख्यात्मक. गुणात्मक म्हणजे काय? ते अधिक एज्युकेटेड असले पाहिजे, तर ते लोक कामाचे आहेत. कारण की लोकसंख्या हा शेवटी राज्याचा घटक आहे, तेव्हा राज्याचा विकास करायचा असेल तर लोक कसे असले पाहिजे? तर ते निश्चितच एक सुशिक्षित असले पाहिजे. सगळे मॅक्झिमम म्हणजे बहुतांश लोक हे त्यातून सुशिक्षित जर असले तर राज्याचा विकास होऊ शकतो. त्यानंतर संख्यात्मक म्हणजे खूप कमी पण नको, खूप जास्त पण नको. खूप जास्त असले तर वेगळ्या समस्या निर्माण होतात की जे आज आपण अनुभवतो आहे. भारतातील लोकसंख्या जी वाढते आहे किंवा चायनासारखा देश हा जो काही थोडा बहुत एक संघर्ष करतोय, हा लोकसंख्या घटकामुळेच करतोय. खूप जास्त लोकसंख्या वाढल्यामुळे देखील अनेक समस्या निर्माण होतात आणि खूप कमी लोकसंख्या असेल तरी देखील समस्या निर्माण होतात. म्हणून हा घटक खूप महत्वाचा आहे. हा जितका संतुलित राहील तितका अधिक तो राज्याच्या विकासात योगदान देऊ शकतो. मगाशी आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये पाहिलं की प्लेटोनी 5040च म्हटली होती, कारण की तेव्हाची जी राज्य व्यवस्था होती किंवा जेव्हा राज्याचा जो काही आकार होता किंवा राज्य ही संकल्पनाच मुळात नगर राज्य म्हणून म्हटलं जात होतं.
म्हणून छोटी छोटी गावं म्हणजेच राज्य अशा पद्धतीचं स्वरूप त्यावेळा होतं. म्हणून त्यांनी 5040 म्हटली. अरिस्टॉटलनी 10,000 म्हटलेली आहे. अशीच रुसोनी देखील 10,000च म्हटलेली आहे. हे सगळे अभ्यासकांनी म्हटलेले आहे. पण आजच्या काळात जर आपण याचा विचार केला तर तुम्हाला दिसेल ही लोकसंख्या हा आकडा काही नाही. पण शेवटी यांचा भावार्थ काय होता की जी जागा असेल त्याला प्रपोर्शनेट तेवढी लोकसंख्या असली पाहिजे, तरच प्रत्येकाचा विकास हा होऊ शकतो, हेच सांगण्याचा याच्यातून त्यांचा उद्देश होता. त्याच्यानंतर भूप्रदेश. भूप्रदेश कसा असला पाहिजे की जो सर्व जे काही नॅचरल स्त्रोत आहेत सगळे ते सगळे त्या भूप्रदेशामध्ये असले पाहिजे, तर खऱ्या अर्थाने त्या भूप्रदेशाचा वापर राहील. त्याच्या सीमा देखील कशा असल्या पाहिजे, या नैसर्गिक सीमा असल्या पाहिजे. तर म्हणजे मग संरक्षणावरती खर्च कमी करावा लागेल. हवामान देखील संतुलित असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हे जर हवामान संतुलित नसेल, पहा आपण खूप गरमी असली तर काम नाही करू शकत, खूप थंडी असली तरी काम नाही करू शकत. दोन्ही याचं संतुलन जर असेल तर आपण निश्चित अधिक आपली कार्यशीलता म्हणा, आपल्या कामाची क्षमता म्हणा, ही निश्चित वाढत असते. आणि ही सगळी कोण प्रोव्हाइड आपल्याला देत कोण असतं, तर हा भूप्रदेशच देत असतो. जे निसर्गातून आपल्याला जे प्राप्त होतं ते अधिक चांगल्या पद्धतीने प्राप्त झालं, किंवा हे लोखंड, कोळसा, पेट्रोल, युरेनियम ह्या सगळ्या खनिज संपत्ती जी आहे ही देखील असली पाहिजे त्या देशामध्ये, तर खऱ्या अर्थाने तो सर्वगुण संपन्न किंवा विकसित राष्ट्र म्हणून ते निर्माण होईल. आपण मागे शिकताना मी तुम्हाला सांगितलं होतं की अमेरिकेकडे इतकं पेट्रोल आहे की आजही अमेरिका कुवेतकडून पेट्रोल घेते, पण आपल्या इकडलं पेट्रोल वापरत नाही. म्हणजे जगावरचं जेव्हा पेट्रोल संपेल जगातलं, तेव्हा अमेरिका आपलं स्वतःच्या पेट्रोलवरती आपला उदरनिर्वाह करू शकते, आणि त्यामुळे त्याला महासत्ता म्हटलं जातं. अशी क्षमता जेव्हा तुमच्या राज्याकडे असते तेव्हा खऱ्या अर्थाने त्या राज्याची प्रगती ही सगळ्याच दृष्टिकोनातून खूप लवकर होत असते. त्याच्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो शासन संस्था आहे. ही शासन संस्था म्हणजे काय बा, की जी संपूर्ण समाजाला नियंत्रित करते, समाजाला अराजकतापासून वाचवते. त्याचप्रमाणे ती शासन संस्था ही स्थिर असणं देखील आवश्यक आहे. राज्याचा विकास तेव्हाच अवलंबून आहे जेव्हा शासन संस्था ही स्थिर राहील. तर शासन संस्था म्हटलं की कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ ही सगळ्यात महत्वाचा भाग आहे यांचा, आणि न्यायमंडळ. या तिन्ही संस्था ज्या आहेत यांचं स्थिरता कशी आहे, यांचं स्वरूप कसं आहे, यावर राज्याचा विकास हा अवलंबून असतो. की राज्याची सार्वभौमसत्ता प्रत्यक्ष अंमलात आणणाऱ्या किंवा अंमलात आणण्याची शक्ती असणाऱ्या सर्व संघटनांची गोळाबेरीज म्हणजे शासन होय, असं कोणी म्हटलं आहे? गेटेलनी म्हटलेलं आहे. हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जी काही सार्वभौमसत्ता असेल ती प्रत्यक्षात अंमलात आणणं कोण आणतं? आपण सार्वभौम आहे असं कशाच्या आधारावर दिसतं? जेव्हा आपलं सरकार निर्णय घेऊ शकतं. आपलं शासन पाकिस्तानाशी कसे संबंध ठेवायचे, चायनाशी कशी ठेवायचे, भारताच्या अंतर्गत बाबतीत निर्णय कसे घ्यायचे, या सगळे निर्णय आपलं सरकार घेत असतं. त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नसतं. त्यालाच आपण शासन म्हणतो. म्हणून ते शासनाचे नंतर प्रकार काही दिसतात आपल्याला. संसदीय शासन पद्धती म्हणा, अध्यक्षीय शासन पद्धती म्हणा, काही ठिकाणी साम्यवादी शासन पद्धती आहेत. त्या पद्धती नंतर आपण समजून घेऊच पुढे. आणि सगळ्यात शेवटचा प्रकार म्हणजे सार्वभौमत्व. सार्वभौमत्व दोन प्रकारचं असतं, एक अंतर्गत आणि बाह्य. हे जे मी आता तुम्हाला सांगितलं की आपलं शासन जे आहे हे अंतर्गत बाबतीतही निर्णय घेऊ शकतं आणि बाह्य बाबतीतही देखील निर्णय घेऊ शकतं. अशी क्षमता ज्या शासनाकडे असते त्यालाच खऱ्या अर्थाने सार्वभौम म्हटलं जातं. 1947 पूर्वी आपलं शासनच नव्हतं, त्याच्यामुळे आपण सार्वभौम नव्हतो. पण 1947 नंतर जी सत्ता आपल्याला मिळाली त्यातून आपण सार्वभौम झालो, आणि म्हणून खऱ्या अर्थाने राज्य हा दर्जा आपल्या भारताला प्राप्त झाला. असे चारही घटक आहेत, थोडक्यातच आपण समजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यात आपण उद्याच्या पिरियडमध्ये याच्या संबंधितले काही दृष्टिकोन आहेत दोन, ते समजून घेऊ, आणि काही त्याच्या संबंधी काही ऑब्जेक्टिव्ह असले तर ते समजून घेऊ.
समजलेलं आहे का सगळ्यांना? हो सर.